शालिनी, मला आत्ताच तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. मला तेव्हाच कळलं जेव्हा तुम्ही पिक्चर बघायला घेऊन गेला होता. काय झालंय सांगा. हे बघ, तुझ्या शरीरावर मी एक ओरखडाही सहन करू शकत नाही. जर आपण हॉस्पिटलला गेलो तर ते तुझ्या पोटावर सुरी चालवतील. म्हणजे काय? आपल्या बाळाला आपण घरातच जन्माला घालू. हं? तुम्ही वेडे झाला आहात का? फर्स्ट प्रेग्नन्सीमुळे मी वैतागले आणि तुम्हाला घरी डिलिव्हरी करायची आहे. शालिनी, बाळाला जन्म देणं एक प्रोसेस आहे, ते आपोआप होईल. हे सगळं थोथांड आहे. प्रोसेस म्हणून खूप सोपं वाटतं पुरुषांना. या बाबतीत तुमचा हट्ट अजिबात चालणार नाही. गायीने वासराला जन्म दिला तेव्हा मी मदत केलीये. जनावर आणि माणसात काही फरक असतो की नाही? शालिनी, डिलिव्हरीच्या आधी आपण सगळ्या गरजेच्या वस्तू तयार ठेवू. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? सांग, विश्वास नाहीये? जरी मी तयार झाले तरी माझे पॅरेंट्स तयार होणार नाहीत. आपल्यावर हसण्याचा चान्स का देतोय लोकांना? शालिनी, मला तुझा होकार हवाय. इतरांशी मला काही घेणं देणं नाही. सोमन, यापूर्वी मी तुमच्या कुठल्याही गोष्टीला नकार दिलाय का? पण मी तुम्हाला आपल्या बाळाच्या आयुष्याशी नाही खेळू देणार. हॅलो. हॅलो, चंदू बोलताय का? हो, बोलतोय. सोमन आज ऑफिसला आलेत का? नाही वहिनी, अजून तर नाही आलेत. तुम्हाला सांगून गेलेत का कुठे जाणार होते ते? मला तर काहीच सांगितलं नाहीये. न सांगता कधी जातही नाही. मी त्यांना शोधायला जाऊ का? काही गरज नाहीये. ते आले की मला एकदा कळवा. ठीक आहे वहिनी, मी कॉल करतो. आई, न सांगता कुठे गेला होतास? तुला हिची थोडी पण काळजी नाही का? प्रेग्नंट आहे ना ही? ही कोण आहे? अहो, हा स्वतःच मला इथं घेऊन आलाय. ह्यालाच विचारा. या या. या कोण आहेत? मी दाई हाय. दाई? पण कशासाठी? हा कसला प्रश्न हाय? दाई काय कलेक्टरचं काम करते होय? काय येडीबाई हाय? ह्या माझ्या सासूबाई आहेत. हा, म्हणूनच असले प्रश्न विचारताय. सोमन, तुला काय करायचं ते कर. जर बाळाला काय झालं ना तर काय होणार नाही. मी आपसुक बाळंतपण करून घेते. माशीला सुद्धा कळायचं नाही. माझी मुलगी बिन लग्नाची प्रेग्नंट नाहीये. म्हणून काय झालं? हे सगळं बघायला लोक तिकीट घेतात का? हं? सोमन, जर ही बाई इथे राहिली तर मी माझ्या मुलीला घेऊन निघून जाईन. जर असं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हे बघ, जास्त विचार करण्याची गरज नाहीये. चल माझ्या बरोबर. आई आपल्या बाळावर ओरखाडा सुद्धा सहन करू शकत नाही आणि तू आपल्या मुलीने चाकूला कापायला निघालीये. मी जी बाळणपणं केलीये त्यात दोघांचाही जीव गेलेला नाहीये. चल बाळा, निघूया. नाही ग बाई. अगं हं? चला इथून आम्ही निघतो. जानकी, चला हो. हा ना, चल. ऐका ना, आईला दाईचं इथे येणं अजिबात आवडलं नाहीये. शालिनी, फक्त माझ्या आईलाच नाही, तुझ्या आईवडिलांना सुद्धा तिचं इथे येणं आवडलं नाही. त्या दिवशी दाईने तुझ्या कानात काहीतरी सांगितलं होतं. काय म्हणाली ती?
हात काढा ना. अगं सांग ना. खरंच? मी 8 मुलांना जन्म दिला आहे. जेव्हा गरोदर होते तेव्हा मासे पकडायला जायचे. जर तू काम करत राहशील तर बाळाला जन्म द्यायला काहीच अडचण नाही. पण आजकालच्या पोरी कामच करत नाही. ना अंगण झाडत्यात, ना पाणी आणतात, ना स्वयंपाक करतात. पण डिलिव्हरी त्यांना नॉर्मल पाहिजे. कसा आहेस बाळा? पिंड तेल, बाला रिष्टमन, धन्वंतरी तेल आणि लिकोराईस लवकर जाऊन बाजारातनं खरेदी करून आण जा. याचं पिंड तेल आणि सगळं बाजूला. त्यांना आवडलं नाही वाटतं. मी तिला दिवसातून 2 वेळा बडियार दुधात घालून द्यायचो. 8व्या महिन्यात बंद केलंय मी. आणि तुम्ही जे सांगितलंय त्यानेच आंघोळ करतो मी. मालिशही करतो. खूप छान बाळा. काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. अहो ऐका, लवकर या, लवकर या सोमन. ए जया, हा अगं ऐक ना, सोमनच्या घरातून मोठमोठ्याने आवाज अहो, येतोय. काय झालं? त्यांच्या घरातून मोठमोठ्याने आवाज काय येत आहेत? जर माझी टॉर्च घेऊन ये बरं. काय झालं? अहो या काहीच बोलत नाहीयेत. गॅस्ट्रिक झालाय यांना. काय झालं हिला? गॅसचा प्रॉब्लेम आहे. ओ म्हणजे इथे सगळ्यांची झोप उडवायला आलीये. जेव्हापासून मी आले ना बसलेच आहे ना. थोड्या वेळापूर्वी हरभरे खाल्ले आहेत त्यामुळे झालं असं. एक काम कर, यांना गरम पाण्यात जिरं मी घालून घेऊन दे. येते. जा. काय रे, या आजारी बाईकडून तुझ्या बायकोची डिलिव्हरी करून घेणार आहेस? अगं तुझ्याच हातचं खाऊन मी आजारी पडले. जबरदस्ती हादरण्यापूर्वी विचार करायचा होता ना. माझ्या सुनेसाठी बनवलेलं औषध होतं, या बाईने खाऊन टाकलं. थोडंच असतं खाल्लं. कोणतं औषध होतं? तरुणी पुष्टी. काय झालं सोमन? काही नाही अरे, ते गॅस. अरे गॅसचा प्रॉब्लेम. अहो ऐका, सोमन ऐका. हा. सोमन, मला खूप अरे जास्त देवा, दुखायला हिला लागलंय. हॉस्पिटलला घेऊन चला लवकर. हिला बाळ होणार आहे. अरे असं काय अरे करतो? खाई का? आरामात उगाच जरा काही प्रॉब्लेम नको अगं, व्हायला. आई ओरडणं बंद कर ना. सोमन, तू हिला पटकन दवाखान्यात घेऊन दुखतंय. चल. देवन भाऊ, मी साजी बोलतोय. काळजी करू नकोस, लवकर काळजी करू आणा, नको. नाही तर टॅक्सी काळजी करू बोलवा. नकोस. काळजी करण्यासारखं काही नाही. काही नाही झालं तुला. पलंगावर. सांभाळ, सांभाळ आरामात. बाळा. आरामात आरामात जा. आरामात गरम पाणी कर. पलंगावर नीट झोपव. जरा बाजूला वा तुम्ही. मी बघते. तू आधी गरम पाणी घेऊन ये. जा लवकर. नकोस. जा. नाही जाऊ नका. आरामात. बाळा तू थांब, मी पाणी घेऊन झोप येते. जरा. हो हो ठीक आहे. काही होणार नाही. तुला धीर धरावा लागेल. घाबरायचं कारण नाही अजिबात. सगळं ठीक होईल. ऐक ना, जाऊन जरा कोचुमलला घेऊन ये लवकर. तिच्यासोबत फक्त दाई ये. उशीर लावू नको. लवकर ये रे, लवकर जा आणि लवकर ये. मला सहन काळजी होत करू नको नाहीये. शालिनी. मी आहे ना तुझ्या जवळ. मी तुझ्या जवळ आहे. दाई तुझ्या जवळ आहे. सगळे तुझ्या जवळच आहेत. दाई. अरे बाळ होणार आहे. जा कापड घेऊन ये पटकन. ए शालिनी. ए धीर धर तू. अरे कापड आणायला सांगितलं ना. शालिनी मी लगेच आलो. हा. वरडू नकोस गो. घाबरू नकोस. अगं घाबरू नको. दुखत असेल तर जोर लाव. हा? हे बोलले ना वरडू नको. हं? हे देवा, माझी सून आणि तिच्या बाळाचं रक्षण कर. मी तुला नैवेद्य दाखवेन देवा. ऐका ना. वय वय झालंच. या बाईला चांगलाच धडा शिकवेन. एवढी डिलिव्हरी होऊ दे. कोचुमल, तू इथे बसून पाणी गरम कर. मी जाऊन तिला बघते. हो ठीक आहे. लवकर कर, लवकर पाणी आणून दे मला. शालिनी घाबरू नको. शालिनी प्रयत्न कर. खूप दुखतंय. शालिनी. मला नाही. अगं Please. जोर लावायला सांगितलं ना. जोर लाव ना. लाव. जोर दे. पाय वर कर. पाय वर कर. हा असं कर. आणखीन पण कर. शालिनी. हा. शालिनी लाव प्लीज ना. पुश कर. आणखीन जोरात. जोरात.
ए अशा वेळी तुला चक्कर येते हं? हे सगळं तुझ्यामुळे झालंय सोडणार नाहीये मी तुला शालिनी शालिनी जोर लाव शालिनी, धीर धर. जोर लाव घाबरू नको. शालिनी हा थांबा 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 अहो लवकर दार उघडा स्ट्रेचर जरा लवकर बाहेर काढा हो हो येतोय अरे जरा स्ट्रेचर लवकर घेऊन या बरं शालिनी शालिनी प्लीज धीर धर शालिनी पुश कर जोर लाव शालिनी जोर लाव शालिनी. जोर लाव लवकर होईल मी 1000 वेळा सांगितलेलं माझ्या मुलीचं याच्या बरोबर लग्न अगं लावू मला नको. कुठे माहिती होतं की हा एवढा विक्षिप्त अरे चला लवकर या या शालिनी शालिनी प्रयत्न कर शालिनी जोर लाव बाळा घाबरायचं काहीच कारण नाही शालिनी 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 मी काय म्हणतोय आई जोर लाव अगं जोरात लाव जोर शालिनी. जोर लाव बाळा शालिनी ऐकतेस ना जोर लाव आलं सुटली शालिनी सुरुवात. पुश कर शालिनी आलं, बंद झालंय. जोर लाव. झालं अरे देवा अरे देवा चला आज जाऊया हा, हो आज जा तुम्ही लोक जाऊ शकता बरं का उद्या बोलूया आपण. ठीक आहे आजोबा झाला आजोबा झाला पुष्य नक्षत्रात जन्माला आली आहे हॅपी बर्थडे बाळा